माढ्याचे माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर, माळशिरसचे माजी आमदार राम सातपुते हे मात्र सुरुवातीपासून शेवटपर्यंत पालकमंत्र्यांच्या दौऱ्यात सहभागी होते. निंबाळकर आणि सातपुते यांचं मोहिते पाटील यांच्याशी कट्टर विरोधक अशी ओळख आहे. त्यामुळे गोरे यांच्या कामकाजाची चुणूकही पहिल्याच दौऱ्यात दिसून आली आहे. पालकमंत्री जयकुमार गोरे यांचा पहिला सोलापूर दौरा वेगवेगळ्या कारणांनी वैशिष्ट्यपूर्ण ठरलाय. माळशिरसमधील नातेपुतेपासून सुरू झालेला हा दौरा सोलापूर शहरातील नियोजन आढावा बैठकीपर्यंत वेगवेगळ्या घडामोडी या पालकमंत्र्यांच्या दौऱ्यातून पाहायला मिळाल्यात. विशेष म्हणजे गोरे यांच्यासोबत माढ्याचे माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर, माळशिरसचे माजी आमदार राम सातपुते, बार्शीचे माजी आमदार राजेंद्र राऊत या मोहिते पाटील विरोधक माजी लोकप्रतिनिधींनाही विद्यमान लोकप्रतिनिधी इतकाच मानसन्मानही मिळाला. या संपूर्ण दौऱ्यात भाजपचे सर्व आमदार पाहायला मिळाले. मात्र माजी सहकार मंत्री सुभाष देशमुख यांची अनुपस्थिती पाहायला मिळाली. पालकमंत्री पदाचा कार्यभार स्वीकारल्यानंतर जयकुमार गोरे यांनी गुरुवारी दिनांक 23 जानेवारीला प्रथमच सोलापूरचा दौरा केला. सोलापूर आणि सातारा हद्दीवर असलेलं शिखर शिंगणापूर येथे शंभू महादेवाचं दर्शन घेऊन गोरेंनी आपल्या दौऱ्याला सुरुवात केली. नातेपुते येथे प्रचंड जल्लोषात गोरे यांचं स्वागत करण्यात आलं. माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर, माजी आमदार राम सातपुते यांनी जोरदार शक्तीप्रदर्शन केलं. पुढे राम सातपुते यांच्या निवासस्थानी भेट देऊन गोरे हे पंढरपूरला आले. पंढरपूरमध्ये विठुरायांचं दर्शन घेऊन गोरे यांनी माजी आमदार प्रशांत परिचारक यांच्या वाड्यावर दुपारचं भोजन घेतलं. गोरे यांनी सोलापूरमध्ये पोहोचेपर्यंत सायंकाळचे 5:30 वाजले होते. सोलापूर शहरात माजी पालकमंत्री विजयकुमार देशमुख आणि भाजप पदाधिकाऱ्यांनी गोरे यांचं स्वागत केलं. स्वागतानंतर देशमुख हे परत निघाले होते. मात्र गोरेंनी आग्रह करून देशमुखांना गाडीत बसवलंच. नियोजन भवनात आल्यानंतर आमदार सचिन कल्याण शेट्टी, आमदार नारायण पाटील, आमदार राजू खरे यांनी गोरे यांचं स्वागत केलं. स्वागतानंतर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार खरे आणि पाटील हे निघून गेले. त्याचवेळी त्यांनी पंढरपूरचे आमदार समाधान आवताडे कुठे आहेत अशी विचारणा केली. आवताडे यांचं आगमन झालं. मात्र माजी आमदार असल्यामुळं राजेंद्र राऊत परत जायला निघाले होते. तेव्हा त्यांनाही तुम्ही कुठे जातात अशी विचारणा गोरेंनी केली. मी सध्या आमदार नाही, शासकीय बैठकीत माझं काय काम असं सांगून राऊत हे परत जायला निघाले. तेवढ्यात पालकमंत्री गोरे यांनी राऊत यांच्या खांद्यावर हात टाकून त्यांना नियोजन भवनात घेऊन गेले. गोरे यांनी माजी पालकमंत्री विजयकुमार देशमुख यांच्याबरोबरच माजी लोकप्रतिनिधींनाही तेवढाच मानसन्मान दिल्याचंही पहिल्याच दौऱ्यामध्ये दिसून येते. विशेषतः माढ्याचे माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर, माळशिरसचे माजी आमदार राम सातपुते हे मात्र सुरुवातीपासून शेवटपर्यंत पालकमंत्र्यांच्या दौऱ्यात सहभागी झाले होते. निंबाळकर आणि सातपुते यांची मोहिते पाटील यांचे कट्टर विरोधक अशी ओळख आहे. त्यामुळे गोरे यांच्या कामकाजाची चुणूकही पहिल्याच दौऱ्यात दिसून आली. विशेषतः विद्यमान लोकप्रतिनिधीबरोबरच माजींनाही पालकमंत्री गोरे यांनी मानाचं पान दिल्याचं दिसून आले.